जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। नमस्कार, मी डॉक्टर दिग्विजय कृष्णराव शिंदे। मी MD मेडिसिन आहे आणि मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथे कार्यरत आहे। तर मित्रांनो, सध्या उन्हाळ्याची जी गरमपणा आहे तो फार वाढत चाललेला आहे। तर आज आपण थोडंसं एक महत्त्वाच्या विषयावरती थोडीशी तुम्हाला मी माहिती देणार आहे। म्हणजेच डायबिटीज जे आहे त्याच्यात उन्हाळ्यात तुम्ही काय काय काळजी घ्याल। तर डायबिटीज सुरू करण्याच्या आधी थोडंसं मी डायबिटीज किंवा ज्याला आपण मराठीत मधुमेह म्हणतो याच्याविषयी थोडंसं माहिती सांगतो। डायबिटीज म्हणजे तुमच्या शरीरातली रक्ताच्या साखरेचं प्रमाण हे थोडंसं वाढतं, ठीक आहे। तर डायबिटीज जो आहे तो भारत हे जगात त्याचं कॅपिटल होत चाललेलं आहे। 4 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये 1 रुग्ण हा भारतातला असतो। तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज। तर टाईप 1 डायबिटीज जो असतो तो 25 ते 30 वर्षापेक्षा कमी लोकांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे आणि तो बाहेर म्हणजे युरोप आहे, अमेरिका आहे, इकडे त्याचं प्रमाण जास्त आहे। दुसरा आहे टाईप 2। तर टाईप 2चं जे प्रमाण आहे ते 30 नंतर म्हणजे 35-40 नंतरच्या वयाच्या लोकांमध्ये त्याचं दिसतं। तर टाईप 1 मध्ये काय होतं, तुमचं जे इन्सुलिन बनतं शरीरात तर ते जे सेल्स असतात ते खराब होतात, म्हणजे इन्सुलिन प्रॉपर बनत नाही। त्याच्यामुळं टाईप 1 मध्ये तुम्हाला इन्सुलिन द्यावं लागतं। दुसरा टाईप आहे टाईप 2। तर टाईप 2 मध्ये तुमचं इन्सुलिन बनतं पण त्याचा योग्य प्रमाणात वापर होत नाही। तर डायबिटीजचे लक्षणं जे आहेत 4 ते 5 लक्षणं आहेत ते थोडेसे सांगतो मी। सगळ्यात पहिले तुम्हाला लघवी खूप जास्त होती, 7-8 वेळेस तुम्हाला लघवीला जावं लागतं। दुसरं आहे तुम्हाला तहान खूप लागते। तिसरं आहे तुमची खाणं वाढतं पण खाणं वाढून पण तुमचं वजन कमी होत जातं। आणि चौथं आहे तुम्हाला थकवा खूप जास्त येतो। आता आपण जाऊया की उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय काय काळजी घ्याल। तर सगळ्यात पहिले उन्हाळ्यात जे डायबिटीजमध्ये काळजी घ्यावी लागते ती कशामुळं, तर उष्णता आणि हवेत आर्द्रतेचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळं तुमच्या शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊन जातं। दुसरं शरीरातलं डिहायड्रेशन जे असतं ते पण फार वाढतं। आणि तिसरं ब्लड साखरेचं प्रमाण जे आहे ते थोडंसं फ्लक्च्युएट होतं, म्हणजे कमी जास्त प्रमाणात होतं। आता जाऊया म्हणजे काय काय काळजी तुम्ही घेतली पाहिजे याच्याकडे जाऊया। तर सगळ्यात पहिले तुमचं जे हायड्रेशन आणि न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही जेवणाचं काय केलं पाहिजे। तर हायड्रेशनमध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते चांगलं ठेवलं पाहिजे, म्हणजे कंटिन्यूअस तुम्ही पाणी पिले पाहिजे। दुसरं आहे जे साखरेचे पदार्थ आहेत, जे थंड पेय असतात, कार्बोनेटेड ड्रिंक्स आपण ज्याला म्हणतो, कोल्ड ड्रिंक्स असतील, चहा कॉफी असेल, हे प्रमाण तुम्ही टाळलं पाहिजे, कारण त्याच्यात साखर असते आणि ती साखर वाढली तर तुमची शुगर लेवल परत वाढून जाणार। तिसरं आहे तुम्ही खाण्याचे जे पदार्थ म्हणजे जेवण जे आहे ते थोडंसं हलकं खाल्लं पाहिजे आणि 3 ते 4 तासांनी थोडं थोडं खाल्लं पाहिजे। त्याच्यामध्ये पण तुम्ही सॅलड असेल, व्हेजिटेबल असेल, त्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त ठेवलं पाहिजे। तसंच मसाल्याचं पदार्थ किंवा जे ऑइली पदार्थ असतील ते तुम्ही थोडेसे टाळले पाहिजे। आता दुसरं आहे एक्सरसाइज आणि वर्क। आता जनरली सगळे लोक एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करतात, तर सगळ्यांनी शक्यतो ऊन वाढण्याच्या आधी व्यायाम केला पाहिजे। प्लस डिहायड्रेशन परत म्हणजे व्यायाम केल्यानंतर जे डिहायड्रेशन होतं ते तुम्ही न होऊन देता व्यवस्थित पाणी तुम्ही पिले पाहिजे। तिसरं आहे सूर्यापासून प्रकाशन, सूर्यापासून प्रोटेक्शन। याच्यामध्ये तुम्ही कपडे व्यवस्थित घातले पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असे टाईट कपडे न घालता थोडेसे लूज कपडे आणि लाईट कलरचे कपडे तुम्ही घातले पाहिजे। त्याच्यानंतर समरमध्ये हीट स्ट्रोक बसायचा चान्स असतो, तर तुम्ही थोडंसं म्हणजे 12 वाजता किंवा ज्यावेळेस उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्यावेळेस तुम्ही जाणं टाळलं पाहिजे। प्लस
सगळ्यांनी सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. आता चौथं आहे ब्लड शुगर मॉनिटरिंग. ब्लड शुगर मॉनिटरिंग म्हणजे तुम्ही तुमच्या साखरेचं मोजण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही साखर मोजली पाहिजे. म्हणजे कमी तुम्हाला कधी वाटलं घाम येतोय किंवा काही त्रास होतोय त्यावेळेस तुम्ही त्वरित साखर तुम्ही तुमची मोजली पाहिजे. आता पाचवं आहे तुम्ही जे साखर मोजण्याचे हे असतात मशीन असतात किंवा समजा आपण जे इन्सुलिन घेतो ते इन्सुलिन तुम्ही उन्हापासून तुम्ही लांब ठेवलं पाहिजे. गोळ्या पण ज्या असतील ते तुम्ही थंड ठिकाणी ठेवले पाहिजे, म्हणजे जास्त प्रमाणात उन्हामुळे ते डॅमेज होणार नाही. तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे, कारण तसे झाल्यास त्यांचा जो काम करण्याचा इफेक्ट आहे तो कमी होऊन जाईल. आणि आता सगळ्यात लास्ट म्हणजे शेवटचं आहे, जर तुम्हाला यातले काही लक्षण दिसले तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे संपर्क तुम्ही केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला चक्कर आली, घाम जास्त आला, छातीत धडधड झाली किंवा तुम्हाला अनइझी वाटलं तर तुम्ही त्वरित मेडिकेअर हॉस्पिटल येथे आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.